नमस्कार, मी प्रदीप पाटील, नेक्साचा सांगलीचा प्रतिनिधी. आज आपण उमदीजवळील बाबर वस्तीमध्ये आलेलो आहे. आपले एक शेतकरी बांधव आहेत ज्यांनी आपलं 4227 ही ग्रेड, नेक्साची 4227 ही ग्रेड वापरली होती आणि ते कशासाठी आणि त्याचा रिझल्ट काय आला याच्या संदर्भात आपण त्यांच्याशीच बोलून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव वगैरे जरा सांगा. माझं नाव तानाजी बाबूराव शिंदे, उमदी बाबर वस्ती राहणार. आम्ही 4247 हे ग्रेड आता ह्या प्लॉटला कमीत कमी 2 वेळा वापरले. हे 5 किलोचे असे हे बॅगमध्ये डब्यामध्ये येतं 4247. पहिल्यांदा वापरलो जेव्हा पोंगा अवस्था होती त्यावेळेला आमच्याकडं कसं की घड जिरण्याची अवस्था खूप जोमात होती. सगळ्याशींचे घड जिरलाले. मग ते फॉस्फरस आणि पोटॅश लेवल मेंटेन करण्यासाठी 4247 हे आम्ही वापरून बघितलं. त्यामुळे तुम्ही बघता की अतिशय चांगला असं एक सुद्धा घड इरगळाला नाही. फेल फूट काढताना आम्ही घड अक्षरशः काढून टाकले. हां. आणि परत नंतर जेव्हा फ्लॉवरिंगची अवस्था सुरू झाली, म्हणजे 32व्या दिवशी आमचं फ्लॉवरिंग सुरू झालं सर. ओके. मग त्यावेळेला आम्ही काय करत होतो की 05234 किंवा 06020 सोडत होतो पोत्यामधलं PR ॲग्रोज. पण 4247 रिझल्ट आम्ही पोंग्यामध्ये बघितला होता. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळं ते जरा बदल करून आम्ही 4247 फ्लॉवरिंगच्या अगोदर सोडलं. आणि आता गळ आणि कूज असं काय आम्हाला वाटत नाही. अतिशय चांगला असं रिझल्ट आम्हाला 4247 आलेला आहे. प्रोडक्ट आहे ते इतर शेतकऱ्यांना आपण जर सुचवायचं झालं तर आपण काय सांगाल? अतिशय, कारण का हे कसं ऑक्साईड फॉर्ममध्ये ते तुम्ही सोडलं की नाही लगेच क्विक ॲक्शन त्याचं लगेच काम चालूच आहे त्याचं काम. त्यामुळं तुम्ही येऊन माझं प्लॉट बघा आणि त्यानंतर मी काय असं खोटं सांगत नाही. प्लॉट येऊन बघा. जे वापरलेलं आहे हे डबे सुद्धा आहेत रिकाम माझ्या घरात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले हे नेक्साचे ग्रेड जे येतात या ग्रेड सोडियम क्लोरीन फ्री आहेत. त्यामुळं झाडावर कोणताही प्रकारचा ताण येत नाही आणि त्याचे रिझल्ट एकदम सुंदर असे येत आहेत. आज बरेच शेतकरी बांधवांची एक पसंती बनलेली आहे की नेक्सा. तर मी एक थोडंसं वाक्य बोलेन की आपल्या आवडती कंपनी, आपल्या जो आवडती जी गोष्ट कोणती तर नेक्सा. आपण ज्या ग्रेड वापरल्या त्याच्याबद्दल आपली पसंती काय? नेक्सा. आपल्या द्राक्षाची पसंती काय? नेक्सा. धन्यवाद. धन धान्य देई जोडते मना